औरंगाबादच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारे निखिल आणि स्वरा त्या दिवशी आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणाची वाट पाहत होते. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये निखिल अक्षरशः अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. कधी तो देवाचे नाव घ्यायचा, कधी फोनकडे बघायचा, तर कधी लेबर रूमच्या दरवाजाकडे नजर लावून उभा राहायचा. आत स्वरा वेदना सहन करत होती आणि बाहेर निखिल प्रत्येक क्षण मोजत होता. अखेर दार उघडलं आणि डॉक्टर हसत बाहेर आले. "अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे." हे शब्द कानावर पडताच निखिलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानं आकाशाकडे बघून हात जोडले. त्याला मुलगा हवा होता की मुलगी याचा प्रश्नच नव्हता. त्याला फक्त त्याच्या प्रेमाचं रूप पाहायचं होतं आणि आज ते त्याच्या समोर आलं होतं. काही दिवसांनी त्या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं, सान्वी. घरात जणू आनंदाचा उत्सवच सुरू झाला होता. आजी, आजोबा, काका, काकू सगळ्यांच्या डोळ्यात तारा बनली होती सान्वी. पण तिच्यावर सर्वात जास्त जीव होता तो निखिलचा. ऑफिसमधून कितीही दमून आला तरी दरवाजातून आत शिरताना त्याचा पहिला प्रश्न असायचा, "माझी राजकुमारी कुठे आहे?" आणि सान्वी त्याचा आवाज ऐकताच खिदळू लागायची. दिवस सरत गेले. सान्वी मोठ होत गेली. तिचे पहिले दात आले, पहिले पाऊल पडले, पहिला शब्द उच्चारला. एक दिवस ती अडखडत चालत निखिलकडे आली आणि त्याच्या पायाला मिठी मारून म्हणाली, "बाबा." त्या एका शब्दानं निखिलचे संपूर्ण जग बदलले. त्या दिवशी त्याने ऑफिसमध्ये सर्वांना मिठाई वाटली. लोकांना आश्चर्य वाटत होतं, पण त्याच्यासाठी तो दिवस कोणत्याही बढतीपेक्षा मोठा होता. काळ पुढे सरकत गेला. सान्वी आता शाळेत जाण्याइतकी मोठी झाली होती. पहिल्या दिवशी नवीन युनिफॉर्म घालून ती आरशासमोर उभी राहिली होती. पण शाळेच्या गेटवर पोचताच तिचा आत्मविश्वास गेला. तिने निखिलचा हात इतका घट्ट धरला होता की जणू तो सोडला तर ती हरवून जाईल. शिक्षिकेने तिला आत नेलं आणि सान्वी रडू लागली. निखिल बाहेर उभा राहून तिच्या रडण्याचा आवाज ऐकत होता आणि त्याच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. त्या दिवशी तो शाळा सुटेपर्यंत जवळच थांबून राहिला. शाळा सुटल्यावरती सान्वी धावत बाहेर आली आणि त्याच्या गळ्यात पडली. "बाबा, मी परत आले." त्या 4 शब्दांनी त्याचा दिवस सार्थकी लागला. वर्षामागून वर्ष जात होती. सान्वी अभ्यासात खूप हुशार होती. चित्रकला, वक्तृत्व, नृत्य, विज्ञान प्रदर्शन सगळीकडे ती चमकत होती. प्रत्येक कार्यक्रमाला निखिल पहिल्या रांगेत बसलेला असायचा. इतर मुलांच्या आई येत असत, पण सान्वीचा बाबा मात्र कधीच गैरहजर नसायचा. स्टेजवर उभी राहून सान्वी जेव्हा भाषण करत असे तेव्हा तिची नजर सर्वात आधी बाबाला शोधत असे आणि पहिल्या रांगेत टाळ्या वाजवणारा निखिल दिसताच तिचा आत्मविश्वास दुप्पट व्हायचा. किशोरवय सुरू झालं तसं घरात नवीन वाद सुरू झाले. स्वरा आता सान्वीला जबाबदारी शिकवू लागली होती. वस्तू जागेवर ठेव, मोबाईल कमी वापर, रात्री उशिरापर्यंत जागू नको, स्वयंपाक शिक, घरकामात मदत कर, अशा अनेक गोष्टींवरनं दोघींमध्ये वाद होत. प्रत्येक वेळी सान्वी धावत बाबांकडे यायची. निखिल तिची बाजू घ्यायचा आणि मग स्वरा त्याच्यावर रागवायची. पण रात्री सगळे एकत्र बसून हसायचे. 10वी आली, मग 12वी आली. सान्वी दिवस रात्र अभ्यास करत होती. तिच्यासोबत निखिलही जागत होता. रात्री 2 वाजता तिला भूक लागली तर तो स्वयंपाकघरात जाऊन तिच्यासाठी सँडविच बनवायचा. परीक्षेच्या दिवसात तो स्वतःपेक्षा जास्त तणावात असायचा. निकालाचा दिवस उजाडला. सान्वीनं संपूर्ण जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळवला. घरासमोर लोकांची गर्दी जमली. पत्रकार आले, नातेवाईक आले, पण त्या गर्दीत उभा असलेला निखिल मात्र शांतपणे आपल्या मुलीकडे बघत होता. कारण त्याला माहीत होतं की हा तिच्या आयुष्याचा फक्त प्रारंभ आहे. काही महिन्यांनी सान्वीला बंगळूरमधील एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. घरात आनंद होता,
पण त्याच वेळी मनात वेदनाही होती. पहिल्यांदाच सान्वी घरापासून दूर जाणार होती. जाण्याचा दिवस उजाडला. रेल्वे स्टेशनवरती तिघे उभे होते. सामान भरलं होतं, पण मन मात्र रिकामं झालं होतं. ट्रेन सुटण्याची वेळ जवळ येत होती. सान्वी धैर्य दाखवत होती, पण तिच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. ट्रेन सुरू झाली. तिनं आईला मिठी मारली, मग बाबाकडे वळली. क्षणभर ती काही बोलली नाही, फक्त त्याच्या छातीवरती डोकं ठेवलं आणि रडू लागली. निखिलने तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. जा बाळा, उंच भरारी घे, आम्ही इथेच आहोत. ट्रेन निघून गेली. प्लॅटफॉर्म रिकामा झाला. पण निखिलच्या आयुष्यात पहिल्यांदाच एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. घरी परतल्यावरती स्वराला सान्वीच्या खोलीत एक लिफाफा सापडला. त्यावरती लिहिलं होतं, आई आणि बाबा यांच्यासाठी. दोघेही थरथरणाऱ्या हातांनी पत्र उघडू लागले. प्रिय आई आणि बाबा, आज मी घर सोडून नवीन प्रवासाला निघाले आहे. पण माझं खरं घर तुमच्या हृदयात आहे. बाबा, मला चालायला शिकवणारे तुम्ही, सायकल शिकवताना माझ्या मागे धावणारे तुम्ही, प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभे करणारे तुम्ही, ताप आला की रात्रभर जागणारे तुम्ही, परीक्षेच्या काळात स्वतःची झोप विसरणारे तुम्ही, माझ्या प्रत्येक छोट्या यशावरती जग जिंकल्यासारखा आनंद साजरा करणारे तुम्ही. मी हे सगळं खूप मिस करणार आहे. आई, तुझं ओरडणं, काळजी करणं, माझ्या मागे सतत फिरणं, वेळेवरती जेवायला लावणं, आजारी पडल्यावरती रात्रभर कपाळावरती हात ठेवून बसणं, हे सगळंही मिस करणार आहे. माझ्या कपाटात तुमच्यासाठी काही छोट्या आठवणी ठेवलेल्या आहेत. त्या बघितल्या की मी जवळ आहे असं तुम्हाला वाटेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कितीही दूर गेले तरी माझ्या आयुष्याचा पाया तुम्हीच राहणार आहात. बाबा, तुम्ही मला उडायला शिकवलं. आई, तुम्ही मला पडल्यावरती उठायला शिकवलं. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे. मी वचन देते, तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. तुमची कायमची लाडकी सान्वी. पत्र संपलं. खोलीत शांतता पसरली. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. निखिल खिडकीजवळ उभा राहून आकाशाकडे बघत होता, कारण त्याला माहीत होतं की त्याची चिमणी घरट्यातून उडाली होती. पण त्या उडण्यातच त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं यश दडलेलं होतं. पत्र वाचून संपलं होतं, पण त्या पत्रातील प्रत्येक शब्द अजूनही घराच्या भिंतीवरती घुमत होता. निखिल बराच वेळ काही बोलला नाही. सान्वीच्या रिकाम्या खोलीत जाऊन तो तिच्या पलंगावर बसला. समोर अभ्यासाचं टेबल होतं. भिंतीवरती अजूनही तिच्या शाळेतील बक्षिसांचे फोटो लावलेले होते. एका कोपऱ्यात तिचं जुनं टेडी बेअर पडलेलं होतं. नकळत त्याने ते हातात घेतलं आणि डोळे मिटले. काही क्षणातच आठवणींचा पूर आला. पहिल्यांदा शाळेत गेलेली सान्वी, सायकल चालवताना पडलेली सान्वी, विज्ञान प्रदर्शनात बक्षीस जिंकून धावत येणारी सान्वी, प्रत्येक वाढदिवशी केक कापण्याआधी बाबाला घट्ट मिठी मारणारी सान्वी. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. त्या रात्री घरात जेवण झालं, पण कुणाला चव लागली नव्हती. सवयीनं निखिलने 3 ताटं काढली आणि लगेच थांबला. एक ताट पुन्हा ठेवून दिलं. तो क्षण स्वरालाही असह्य झाला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि न बोलता खूप काही बोलून गेले. बंगळूरमध्ये सान्वीचं आता नवीन आयुष्य सुरू झालं होतं. नवीन शहर, नवीन मित्रमैत्रीण, नवीन वातावरण. सुरुवातीला सगळं खूप वेगळं वाटत होतं. रात्री झोपताना तिला घराची आठवण यायची. आईच्या हातचं जेवण, बाबांचा आवाज, संध्याकाळी एकत्र बसून चहा पिणं, सगळं काही ती मिस करत होती. ती रोज रात्री व्हिडिओ कॉल करायची. निखिल नेहमी हसत बोलायचा. सगळं छान आहे ना, एवढाच प्रश्न विचारायचा. पण फोन ठेवल्यावरती त्याची नजर अनेकदा सान्वीच्या खोलीच्या बंद दरवाजाकडे जाऊन थांबायची. एके दिवशी कॉलेजमध्ये सान्वीचा प्रोजेक्ट फेल झाला.
तिने खूप मेहनत घेतली होती. पूर्ण टीमसमोर तिच्यावरती टीका झाली. रात्री ती हॉस्टेलच्या खोलीत बसून रडत होती. अनेक वर्षांनंतर तिला पुन्हा लहानपणीसारखं वाटत होतं. त्यावेळी तिने बाबांना फोन केला. फोन उचलताच तिचा आवाज थरथरला. बाबा, माझ्याकडून नाही होणार. काही क्षण शांतता होती. मग निखिल हळूच म्हणाला, आठवते तुला? तू 5 वर्षाची होतीस तेव्हा सायकल शिकत होतीस. 10 वेळा पडली होतीस. गुडघे जखमी झाले होते. पण 11व्या वेळी तू सायकल चालवली होतीस. त्या दिवशी मी तुला काय सांगितलं होतं? सान्वी रडत रडत म्हणाली, पडणं म्हणजे संपणं नाही. निखिल हसला. बस. मग आजही तेच लागू होतं. त्या एका संभाषणानं सान्वी पुन्हा उभी राहिली. 4 वर्ष कशी गेली हे कोणालाच कळलं नाही. सान्वी कॉलेजमधील सर्वोत्तम विद्यार्थिनींपैकी एक बनली. पदवीदान समारंभाच्या दिवशी निखिल आणि स्वरा खास औरंगाबादहून आले होते. स्टेजवरून सुवर्ण पदक घेताना सान्वीने हजारो लोकांच्या गर्दीत सर्वप्रथम बाबाला शोधलं. पहिल्या रांगेत बसलेला निखिल डोळ्यात अश्रू घेऊन टाळ्या वाजवत होता. समारंभ संपल्यावरती सान्वी धावत त्याच्याकडे आली आणि गळ्यात पदक घातलं. हे माझं नाही बाबा, आपलं आहे. निखिल काही बोलू शकला नाही. त्याने फक्त तिच्या डोक्यावरती हात ठेवला. यानंतर सान्वीला परदेशातील एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. आता तिचं स्वप्न आणखी मोठं झालं होतं. पण त्या स्वप्नासोबत घरापासून अंतरही वाढणार होतं. यावेळी मात्र निरोप देताना कुणी रडलं नाही. कारण सगळ्यांना माहीत होतं की प्रेमाला अंतर नसतं. विमानतळावरती शेवटची मिठी मारताना निखिल फक्त एवढंच म्हणाला, जग जिंकून ये. आणि सान्वी हसून म्हणाली, तुमच्या आशीर्वादाशिवाय नाही. काही वर्षानंतर सान्वी परदेशात स्थिरावली. मोठी पदवी, मोठा पगार, स्वतःचं घर, स्वतःची ओळख. तिच्या यशाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जात होत्या. पण तिच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट अजूनही तीच होती. रोज रात्री आईबाबांशी बोलणं. कितीही व्यस्त असली तरी ती फोन करायचीच. कारण तिला माहीत होतं की जगात कितीही मोठं स्थान मिळालं तरी घरात तिच्यासाठी एक माणूस अजूनही तिची वाट बघत बसलेला असतो. काळ पुढे सरकत राहिला. एक दिवस सान्वीला फोन आला. स्वराचा आवाज घाबरलेला होता. बाळा, बाबांची तब्येत थोडी बरी नाही. सान्वीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने लगेच तिकीट बुक केलं आणि दुसऱ्याच दिवशी भारतात पोचली. रुग्णालयाच्या बेडवरती पडलेला निखिल तिला पाहून हसला. पण त्या हसण्यात आता थोडा थकवा होता. सान्वी त्याच्या शेजारी बसली. त्याचा हात हातात घेतला. बालपणापासून पहिल्यांदाच तिला जाणवलं की बाबा म्हातारे झाले आहेत. त्या रात्री निखिल झोपला होता आणि सान्वी त्याच्याकडे पाहत बसली होती. अचानक तिला आठवलं, लहानपणी ताप आला की बाबा असंच तिच्या शेजारी बसून रात्रभर जागायचे. ती रडली की तिला उचलून घ्यायचे. तिला भीती वाटली की तिचा हात धरून ठेवायचे. आज भूमिका बदलली होती. आज मुलगी बापाचा हात धरून बसली होती. निखिल हळूच जागा झाला. सान्वीचे डोळे पाणावलेले पाहून तो तिला म्हणाला, अगं वेडी, एवढं का रडतेस? सान्वी काही बोलली नाही. फक्त त्याचा हात घट्ट धरून म्हणाली, कारण माझं जग तुम्ही आहात बाबा. निखिलच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याने तिच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाला, नाही बाळा, तुझं जग तू स्वतः उभं केलं आहेस. मी फक्त तुझ्या मागे उभा राहिलो. त्या क्षणी सान्वीला जाणवलं की जगात आईचं प्रेम महासागरासारखं असतं, पण बापाचं प्रेम आकाशासारखं असतं. ते नेहमी डोक्यावर असतं, सावली देत असतं, संरक्षण देत असतं, पण अनेकदा दिसत नाही. आणि जेव्हा त्याची जाणीव होते तेव्हा कळतं की आयुष्यभर आपल्यावरती कुणीतरी निशब्द प्रेम करत होतं. आजही सान्वीच्या घरात एक फोटो आहे.
त्या फोटोत एक लहान मुलगी सायकलवर बसलेली आहे आणि तिच्या मागे धावत जाणारा एक माणूस दिसतो. प्रत्येक वेळी तो फोटो पाहताना तिच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि डोळ्यात पाणीही. कारण त्या फोटोमध्ये फक्त एक बाबा नाही, तर तिच्या संपूर्ण आयुष्याचा पाया धावताना दिसतो. तुम्ही देखील तुमच्या बाबांना असंच मिस करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा.